आज इथं तर उद्या कुठं याचा पत्ता नाही. आयुष्यात शाश्वती केवळ भटकंतीची. पसारा उचलला की आईबापासह तान्हुल्या लेकरांचीही पायपीट. मुक्कामाचाच पत्ता नाही तर कसली आलीय शाळा आणि कसलं आलंय शिक्षण. 1998 साली वयाच्या 25शीत असलेल्या शुभांगी तांबट यांनी हे विदारक चित्र पाहिलं आणि येथूनच सुरू झाला भटक्या विमुक्तांच्या विकासासाठी वाहून घेतलेला एक प्रवास. पिढ्यानपिढ्या शिक्षणापासून वंचित राहिलेल्यांच्या वस्त्यांवर जाऊन गाठीभेटी घेणं, त्यांना शिक्षणाचं महत्त्व पटवून देणं आणि त्यांच्या मुलांना तुळजापूर तालुक्यातील यमगरवाडीच्या आश्रमशाळेत आणणं, अशी 20 ते 25 विद्यार्थ्यांपासून एकलव्य आश्रमशाळेची सुरुवात झाली. आज यमगरवाडीच्या आश्रमशाळेत 500 निवासी मुलं 1ली ते 12वीचं शिक्षण घेत आहेत. ज्या विद्यार्थ्यांना आश्रमशाळेत येणं शक्यच नाही, त्यांच्यासाठी पालावरची शाळा हा अनोखा उपक्रम सुरू करण्यात आला असून यामध्ये देखील शुभांगीताईंचा सक्रिय सहभाग आहे. शुभांगी तांबट, आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे. तुमच्या कार्याला दैनिक प्रभात विकास प्रतिष्ठानचं काम साधारण 1992 पासून महाराष्ट्रामध्ये सुरू झालं. सोलापूरला एक शिबिर चालू होतं आणि त्या शिबिरामध्ये माननीय गिरीशराव प्रभुणे, गडेकर सर किंवा भटकर अण्णा आणि आबा गायकवाड अशा काही मंडळींबरोबर एक शिबिर चालू होतं. आणि तेव्हा असं लक्षात आलं की काही निरपराध पारध्यांवरती खूप मोठा जीवघेणा हल्ला झाला आहे. आणि मग त्याचा पाठपुरावा करायला गेल्यावरती पारध्यांची 1, 2 अशी अनेक पालं दिसून आली. आणि मग त्यांच्यावरती विनाकारण होणारे हे जे काही अत्याचार आहेत हे नजरेसमोर आले. आणि त्यातूनच या भटक्या विमुक्तांसाठी काहीतरी लॉंग टर्म मोठं काम केलं पाहिजे अशी कल्पना पुढे आली. मी साधारण 1998 पासून या कामामध्ये आहे. आणि तुळजापूर तालुक्यामध्ये यमगरवाडी नावाचं एक गाव आहे. त्या गावामध्ये भटक्या विमुक्तांच्या मुलांसाठी शाळा सुरू करण्याच्या कामामध्ये मी सहभागी झाले. सुरुवातीला हे सगळं काम मुख्यतः पारधी समाजासाठीच चालायचं. ज्या पारधी मंडळींना खूप मोठी शिक्षा झाली आहे किंवा काही वेगवेगळ्या निमित्तानं वेगवेगळ्या गावी फिरतायत, अशांच्या मुलांना एकत्र करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी म्हणून सुरुवातीला हे काम सुरू झालं. कित्येक मुलांच्या बाबतीत तर ही पहिलीच वेळ होती की त्यांचा आणि शाळेचा संपर्क आलेला होता. काही पारध्यांच्याकडची पहिली पिढी या निमित्तानं शिक्षणाच्या प्रवाहात येत होती. आणि मग जसजसं वेगवेगळ्या वस्त्यांवर जायला लागलो तसतसं लक्षात आलं की नीट कुटुंब व्यवस्था नाही आहे, अंधश्रद्धेचं खूप मोठं प्रमाण आहे, व्यसनाधीनता आहे. मग हे जसजसं या वस्त्यांवरती मग नंदीबैलवाले असतील, गोपाळ समाज असेल, मसणजोगी असेल, तिरुमला असेल, पोपटवाले, मांगारुडी अशा विविध वस्त्यांवरती जायला सुरुवात झाली. त्यांचे जे पारंपरिक व्यवसाय होते किंवा कला होत्या त्या आज नव्या अर्थरचनेमध्ये फारशा उपयोगी ठरत नव्हत्या. त्यामुळे 18 विश्व दारिद्र्य, घरात पुरेसं अन्न नाही, बायकांची परिस्थिती तर फारच भीषण होती. आणि त्यातून कायमची भटकंती पाठीमागे लागलेली. आज या गावाला तर उद्या त्या गावाला, आणि तेही गावाबाहेर त्यांचं बसतान. मग अशा परिस्थितीत या मोठ्यांच्या वाट्याला जे काही दुःख आलंय ते त्यांच्या पुढच्या पिढीला तरी येऊ नये म्हणून मग वस्तीवर जाणं, त्यांच्याशी बोलणं आणि त्यांची मुलं यमगरवाडीच्या शाळेमध्ये आणणं असा प्रकार सुरू झाला. सुरुवातीला जेमतेम 25-30 मुलांपासून सुरू झालेलं काम आज सांगायला अतिशय आनंद होतोय की 500 निवासी मुलं आज तिथे शिक्षण घेत आहेत. आणि इयत्ता 1ली ते 12वी पर्यंतची एक निवासी आश्रमशाळा, एक मोठं शैक्षणिक संकुलच यमगरवाडीला उभं राहिलं आहे. अगदी सुरुवातीच्या काळात खाण्यापिण्याची प्रचंड भ्रांत असायची. पारधी समाजातल्या महिलांवर वेळोवेळी अन्याय, अत्याचाराच्या घटना घडत असत. मग त्यांच्यासाठी पोलीस स्टेशनला जाणं, एखादा वकील मिळवून देणं आणि त्यांची केस उभी करणं, आणि निरपराध पारधी असेल तर त्याची पूर्णतः पोलिसांच्या ताब्यातनं सुटका करणं, अशा सर्व प्रकारच्या कामामध्ये मी माननीय गिरीशराव प्रभुणे यांच्या मार्गदर्शनाखाली या कामात सहभागी झाले. सुरुवातीला जरी हे पारधी समाजासाठी काम असलं तरी हळूहळू टप्प्याटप्प्याने
सगळ्याच भटक्या विमुक्तांपर्यंत हे काम पोहोचलं आणि आज जवळजवळ 28 भटक्या विमुक्त जमातींमधली मुलं ही तिथे शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आलेली आहेत. मग हे काम करत असताना असं लक्षात आलं की समाज तर खूप मोठा आहे. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 52 भटक्या विमुक्त जमाती आहेत. या सगळ्या जमातीतल्या मुलांना यमगरवाडीमध्ये आणणं तर काही शक्य होणार नाही. म्हणून मग जसजसा कामाचा विस्तार व्हायला लागला तसतसं शिक्षणाच्या दृष्टीनं पालावरची अनुभव शाळा हा एक उपक्रम पुढे आला. म्हणून मग जिथे ही वस्ती असेल, पालं पडलेली असतील, अशा ठिकाणी जायचं, तिथली मुलं गोळा करायची आणि तिथे एक 2 तासाची शाळा सुरू करायची. 1 तासभर खेळ आणि तासभर अभ्यास, जेणेकरून मुलांना फक्त एकत्र येण्याची आणि अभ्यासाची गोडी लागेल. आणि अशा आता महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 70 ठिकाणी पालावरच्या शाळा चालू आहेत. आणि या शाळांच्या माध्यमातून पालकांमध्ये विश्वास निर्माण झाला की मग ती मुलं हळूहळू यमगरवाडीला आणणं किंवा त्याच तालुक्यातल्या, त्याच जिल्ह्यातल्या जवळच्या एखाद्या शाळेमध्ये त्यांना नियमित करणं, अशा प्रकारचं एक काम सध्या शिक्षणाच्या माध्यमातून चालू आहे. त्याचबरोबर या व्यसनाधीनतेच्या वरती काहीतरी उपाय म्हणून त्या मोठ्या लोकांचं काउन्सिलिंग करणं, त्यांच्या एकत्र बैठका घेणं, असंही काम नियमितपणे सुरू झालं. काही लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातल्या अन्सरवाडा या गावी महिलांना गोधडी शिवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं. त्याचबरोबर गोपाळ समाजातले जे पुरुष आहेत अशा पुरुष मंडळींना बँड वादनाचं प्रशिक्षण देण्यात आलं. आणि एकेकाळी केवळ कसरतीचे काही खेळ करून किंवा भिक्षा मागून उदरनिर्वाह करणारी किंवा ताडीची दारू विकून पोट भरणारी मंडळी आज उत्तम प्रकारे वेगवेगळ्या समारंभांमध्ये बँडवादन करतात आणि स्वतःच्या पायावरती सक्षमपणे उभं राहण्याचा प्रयत्न करतात. तर मला अतिशय आनंद आहे की 98 सालापासून आज या क्षणापर्यंत 2024 पर्यंत मी या कामाशी अतिशय जवळून संपर्कात आहे. या कामासाठी निधी संकलन करणं असेल किंवा शैक्षणिक प्रगती या विद्यार्थ्यांची घडावी याच्यासाठी वेगवेगळे शैक्षणिक प्रयोग करणं असेल, महिलांचे बचत गट किंवा किशोरींसाठीचं आरोग्य विकासाचं काम असेल, या कामामध्ये सहभागी होताना अतिशय आनंद होतो. आणि प्रत्येक वेळी हे लक्षात येतं की अजूनही खूप मोठा असा समाज आहे की ज्यांच्यापर्यंत मनात कोणतीही आडकाठी न ठेवता आपण पोहोचलं पाहिजे. आणि आपल्याच समाजाचा जो एक दुर्लक्षित घटक आहे त्या सगळ्या घटकाला आपण सगळ्यांनी मिळून शिक्षणाच्या प्रवाहात आणलं पाहिजे. सुरुवातीला हे काम सुरू झालं तर मी म्हटलं तसं 25-30 मुलं होती आणि आम्ही 2-3 निवासी कार्यकर्ते त्या ठिकाणी होतो. ही मुलं पहिल्यांदाच त्यांच्या पालकांना सोडून एकत्र राहत होते आणि कायमची भटकंती असल्यामुळे एकत्र राहण्याची त्यांना सवय नव्हती. तर कायम दगडफेक करणं, मोठ्या मोठ्या मारामाऱ्या करणं, त्यांची भाषा आम्हाला पुरेशी समजत नाही आहे, आमची त्यांना समजत नाही आहे, सलग 1-2 तास त्यांना एका जागी बसायची पण सवय नव्हती. अशा परिस्थितीतल्या मुलांना सुरुवातीला फक्त लळा लावणं आणि जवळ घेणं, सांभाळणं, त्यांना अगदी रोजच्या आंघोळीपासून त्यांना रोजचं अन्न भरवण्यापासून सर्व प्रकारची कामं तिथे करावी लागली. अगदी सुरुवातीला तर खरूज किंवा असे वेगवेगळे त्वचारोग सुद्धा या मुलांमध्ये त्याचं प्रमाण जास्त होतं. राहायला म्हटलं तर एकच जेमतेम झोपडी होती आणि त्या झोपडीमध्ये आम्ही 2-3 मोठं कार्यकर्ते आणि ही 25 मुलं असे राहायचो. हळूहळू आम्ही एक भाकरी करणाऱ्या मावशी कोणीतरी मिळवल्या. हळूहळू आम्ही तिथे एक शेती करायला सुरुवात केली आणि मग भाजीपाला पिकवणं असेल. आणि या मुलांना सुरुवातीला नॉनव्हेज खाण्याची वगैरे अशी पण प्रचंड सवय होती. म्हणजे आजूबाजूच्या शेतातनं जाऊन पक्षी मारून आणणं किंवा ओढ्यातले मासे मारून आणणं. असं तर सुरुवातीला प्रश्न हा होता की ती मुलं जशी आहेत तशा स्थितीत त्या सगळ्या मुलांचा स्वीकार करणं आणि एकत्रितपणे आपण काहीतरी अभ्यास करूया एवढं रुजवण्यातच सुरुवातीची 2-3 वर्ष गेलं. पण मग नंतर हळूहळू हे काम जसं वाढायला लागलं तसतसं सोलापूर, उस्मानाबाद, लातूर या ठिकाणी आम्ही निधी संकलन करायला सुरुवात झाली किंवा मग तिथल्या लोकांनी एकेका मुलाचं शैक्षणिक पालकत्व घेतलं आणि मग त्या शैक्षणिक पालकत्वामुळे खूप मोठा आधार, आर्थिक जी काही गरज असते ती उभी राहिली.
सोलापूरमधनं काही शिक्षक मदतीला आले, उस्मानाबादमधनं काही डॉक्टर्स मदतीला आले, ज्याच्यामध्ये आवर्जून डॉक्टर शहापूरकरांचं नाव घेता येऊ शकेल असे बालरोग तज्ज्ञ शहापूरकर तिथे आले. त्या भागात अगदी सुरुवातीला काही साप, इंगळ्या, विंचू याचं प्रमाणही तिथे खूप होतं, कारण हा प्रकल्प जिथे सुरू झाला ती एक अशी माळरानासारखी शेतजमीन होती. त्या शेतजमिनीमध्ये हा प्रकल्प सुरू झाला. तर मग ती शेतजमीन साफसफाई करणं आणि तिथे झोपड्या बांधणं आणि वस्ती करण्यासाठी अनुकूल तो सगळा भाग करणं, याच्यामध्ये सुरुवातीची बरेच वेळ गेला. आज यमगरवाडीची माजी विद्यार्थी वेगवेगळ्या पदांवरती काम करत आहेत. मुख्य सांगायला अतिशय आनंद होईल की पारधी समाजातले जे काही माजी विद्यार्थी होते ते आज पुन्हा त्यांच्या स्वतःच्या समाजासाठी म्हणूनच काही वसतिगृह सुद्धा चालवत आहेत. म्हणजे यमगरवाडीचाच माजी विद्यार्थी असलेला परमेश्वर काळे आज सोलापूरमध्ये पारधी समाजातल्या मुलांसाठीच एक आश्रमशाळा किंवा एक वसतिगृह चालवत आहे. त्याचबरोबर काही विद्यार्थी हे इंजिनियर्स झालेले आहेत, स्वतःचा व्यवसाय पूर्ण करत आहेत. जवळजवळ 12 ते 15 विद्यार्थिनींनी पुण्यातल्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतनं त्यांचं 11वी-12वी पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी मुंबईला जाऊन नर्सिंगचा कोर्स पूर्ण केला आणि सुप्रसिद्ध अशा फोर्टिस हॉस्पिटलमध्ये आज या सगळ्या मुली नर्स म्हणून काम करत आहेत. काही विद्यार्थिनींनी सोलापूरला त्यांचा ITIचा कोर्सही पूर्ण केला. एक विद्यार्थिनी आमच्या कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमध्येच टेलरिंगचं शिक्षण शिकून पूर्ण केलं आणि तिनं तुळजापूरमध्ये स्वतःचं बेबी फ्रॉकचं दुकान सुरू केलेलं आहे. तर आमच्यासाठी ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की जी विद्यार्थिनी असं काही करेल याची कल्पनाही केली नव्हती, पण ती मुलगी आज तिचा स्वतःचा टेलरिंगचा कोर्स पूर्ण करून स्वतःचं दुकान तुळजापूर तालुक्यामध्ये चालवते आहे. तर शिक्षण, स्वावलंबन, व्यवसाय प्रशिक्षण किंवा व्यसनांपासून मुक्ती या सगळ्या अंगानी भटकेमुक्त विकास परिषदेचं काम चालू आहेच. परंतु या सगळ्या समाजाचा आत्मसन्मान कसा जागा होईल याच्यासाठी या समाजात काही मोठे कर्तृत्ववान काही नेते होऊन गेले का, असणारच आहेत. तर तसे साधू संतही काही झाले असतील किंवा व्यावसायिक झाले असतील, कदाचित काही स्वातंत्र्य सैनिकही झाले असतील. तर या सगळ्यांचा अभ्यास करणं आणि या जमातींचा सगळ्या जो काही कर्तृत्ववान असा इतिहास आहे त्या इतिहासाचं संकलन करणं, याच्यासाठी म्हणून आता भटकेविमुक्त विकास परिषदेचा अध्ययन समूह हा कार्यरत आहे. आणि या अध्ययन समूहाच्या माध्यमातून या ज्या काही 52 जमाती आहेत त्या सगळ्या जमातींचा व्यवस्थित शिस्तबद्ध प्रमाणे अभ्यास चालू आहे. त्यांच्या आर्थिक सामाजिक परिस्थितीची सर्वेक्षणं चालू आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या समाजासाठी विविध प्रकारच्या शासकीय योजनांची घोषणा केली जाते. परंतु जो खरा तळागाळातला समाज आहे त्यांच्याकडे शिक्षणाचा अभाव असल्यामुळे कोणत्याही प्रकारची शासकीय कागदपत्र नाही, रेशन कार्ड नाही, दारिद्र्य रेषेखालचा पुरावा नाही, आधार कार्ड नाही, आयुष्मान भारत हे कार्ड नाही, कोणत्याही प्रकारचं शासकीय कागदपत्र नसल्यामुळे जातीचं प्रमाणपत्र सुद्धा नाही, तर त्यांना असलेल्या शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही. म्हणून आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराजस्व अभियान असं चालू आहे. उमाजीराजे नाईक प्रमाणपत्र वाटप शिबिरांचं आयोजन आता सध्या परिषदेच्या माध्यमातून केलं जात आहे आणि 100 तालुक्यांमधून जवळजवळ लाखभर लोकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा हा इरादा आहे. तर या सगळ्या कामांबरोबरच हा आपला एक समाज आहे, हा स्वतःच्या पायावर उभा राहावा, व्यसनांपासून मुक्त व्हावा आणि शिक्षणाच्या प्रवाहात यावा, याच्यासाठी सध्या भटकेमुक्त विकास परिषद कार्यरत आहे.